पाण्याची कमतरता होती, यासाठी जागा नव्हती। मला तर ना कालच पाणी पुरवठा विभागाच्या एका कर्मचाऱ्यांनी सांगितलं, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी मी आज पाण्याची टाकी उभारली त्या ठिकाणी माझी महापौर तिथं टाकी बांधू नये म्हणून प्रयत्न करत होते, परंतु मी त्याच ठिकाणी पाण्याची टाकी केली आणि आज पाण्याच्या टाकीचा उपयोग माझ्या प्रभागातल्या नागरिकांना तरी होतोच आहे, त्याबरोबर 19 प्रभागामधील श्रीधरनगर गावडे कॉलनी या भागातल्याही नागरिकांना होतो। मग अशी कामं भरपूर आहेत की जी भविष्यातही करायची। मी आर्चरीचं एक ग्राउंड केले, तर त्या आर्चरीच्या ग्राउंडवर आज 1 वर्षामध्ये राष्ट्रीय खेळाडू तयार झालेत। मी नावानिशी तुम्हाला सांगाल की 1 वर्षात किती खेळाडू तिथे झालेत। आणि हे काम संपलंय का? तर नाही संपले, कारण ते जे आज रोपटं लावलंय त्याचं झाड व्हायचं आणि त्याला फळं यायची, आणि ती फळं येईपर्यंत मी थांबणार नाही। म्हणून मी तुम्हाला आज या ठिकाणी विनंती करायला आलोय। कदाचित या ठिकाणी काही 19 प्रभागातील नागरिक असतील, काही 18 मधीलही आहेत, तर मी आज या ठिकाणी विनंती करतोय की प्रभाग क्रमांक 18 मध्ये मी 18D मधनं अपक्ष उमेदवारी माझी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये माझं नारळ हे चिन्ह आहे। तर मी तुम्हाला विनंती करतो की प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांनी मला मतदान करावं आणि प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांना विनंती की त्यांचे जे ओळखीचे प्रभाग क्रमांक 18 मध्ये आहेत तुम्ही त्यांना कृपया सांगा की राजेंद्र गावडे हा कामाचा माणूस आहे, कुठलंही काम त्याच्यापर्यंत पोहोचवलं, त्याच्याकडे विचारलं तर तो नक्की करतो आणि करील। म्हणून नारळाच्या चिन्हाचं बटन दाबून पुन्हा मला एकदा काम करण्याची संधी द्या। तू सहार थोडा वाट तू